नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 12वीचा शेवटचा धडा म्हणजे 1.8 व्होएजिंग टुवर्ड्स एक्सलन्स, उत्कृष्टतेच्या दिशेने केलेला प्रवास. अच्युत गोडबोले या धड्याचे लेखक आहेत. आपण थोडक्यात त्यांचा परिचय पाहूया. अच्युत गोडबोले यांचा जन्म 1950 मध्ये झालेला आहे. त्यांचं लेखन कार्य, समाजकार्य हे अविरतपणे चालू आहे. ही इज वेल नोन फॉर हिज रायटिंग्स इन मराठी अँड इंग्लिश. आपल्या मराठी आणि इंग्रजी लेखनासाठी ते सुपरिचित आहेत. ही इज अ prolific writer in various genres and has produced numerous original works as well as adaptations of works from other languages into Marathi. विविध साहित्य प्रकारांतून त्यांनी वैविध्यपूर्ण स्वतःचं असं अनेक विषयांवर लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर इतर भाषांतील साहित्य मराठीतही आणलेलं आहे. हिज रायटिंग स्टाईल इज इन्फॉर्मेटिव्ह अँड येट व्हेरी इनफॉर्मल. त्यांची लेखनशैली ही निर्देशनात्मक, संस्कारक्षम आणि माहितीपर लिखाणाची असली तरी खूपच अनौपचारिक अशी सहज आहे. ही बिकेम अ केमिकल इंजिनियर from IIT Mumbai in 1972 and headed top management positions in companies of great repute. 1972 मध्ये ते IIT मुंबईतून केमिकल इंजिनियर, रसायनशास्त्रातील तंत्रज्ञ झाले आणि उत्तम प्रचिती असलेल्या अनेक कंपन्यांमध्ये सर्वोच्च पदे भूषवली. This autobiographical sketch penned by Achyut Godbole depicts his journey from a middle class schoolboy to a famous writer. प्रस्तुत आत्मकथनपर लेखातून अच्युत गोडबोले एका मध्यमवर्गीय शाळकरी मुलाचा सुप्रसिद्ध लेखकापर्यंत झालेला प्रवास वर्णन करत आहेत. ही वॉज अ सक्सेसफुल जनरल मॅनेजर ऑफ पटनी कम्प्युटर सिस्टम. ते पटनी कम्प्युटर सिस्टम्स या सुप्रसिद्ध कंपनीचे यशस्वी जनरल मॅनेजर म्हणजे सर्वोच्च व्यवस्थापक होते. He headed many other reputed companies and later became a famous writer. त्यांनी अशा अनेक नामांकित कंपन्यांमध्ये प्रमुख पद भूषवलं आणि शेवटी सुविख्यात लेखक बनले. The present write-up discusses his quest for excellence, how he developed a thirst for knowledge. प्रस्तुत लेख त्यांच्या उत्कृष्टतेच्या ध्यासाबद्दल चर्चा करतो. त्याचबरोबर त्यांनी ज्ञानाची तृष्णा म्हणजे तहान स्वतःमध्ये कशी विकसित केली हेही सांगितलेले आहे. ही डिस्कसेस ॲट लेंथ द इन्ग्रेडियंट्स ऑर इसेन्शियल्स ऑफ सक्सेस अँड द वेज टू अचीव इट. ते या लेखात यशाची मूलतत्वे, यश प्राप्त करण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत याची सखोल चर्चा करतात आणि ते कसं संपादन करायचं तेही सांगतात. तर चला पाहूया व्होएजिंग टुवर्ड्स एक्सलन्स, उत्कृष्टतेच्या दिशेने केलेला प्रवास. व्होएजिंग टुवर्ड्स एक्सलन्स. आय हॅड अ व्हेरी सिम्पल अपब्रिंगिंग. माझं बालपण अगदी साधंसुधं होतं. वी वर अ लोअर मिडल क्लास फॅमिली. आम्ही निम्न मध्यमवर्गीय कुटुंब होतो. Our 300 square feet house did not even have basic amenities such as a fan, a refrigerator, a geyser, and dining table or a gas stove. आमच्या अवघ्या 300 स्क्वेअर फुटाच्या घरात अगदी मूलभूत सोयीसुविधा सुद्धा नव्हत्या, म्हणजे पंखा, फ्रीज, गीझर, डायनिंग टेबल किंवा गॅस सुद्धा नव्हता. लिव्ह अलोन अँड एअर कंडिशनर ऑर अ कार. एअर कंडिशनर किंवा कारचं तर सोडूनच द्या. इट वॉज ओनली वेन आय एंटर्ड द कॉलेज दॅट आय गॉट अ वॉच अँड वी गॉट अ डायनिंग टेबल अँड अ गॅस स्टोव ॲट होम. मी जेव्हा कॉलेजात गेलो तेव्हा मला घड्याळ मिळालं आणि आमच्या घरात डायनिंग टेबल आणि गॅस आले. नेव्हरदलेस कल्चरली आय हॅड अ रिच चाइल्डहूड. असं सगळं असलं तरी सांस्कृतिकदृष्ट्या माझं बालपण श्रीमंतीतच गेलं बरं. Poets like विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर and वसंत बापट used to visit our home and for hours I could listen to the discussions about poetry and literature, Marathi and English. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट यांसारखे कवी आमच्या घरी यायचे
आणि मी तासनतास त्यांच्या कविता आणि मराठी व इंग्रजी साहित्यावर चाललेल्या चर्चा ऐकत असे. दे यूज टू टॉक अबाउट केशवसूत, मर्ढेकर, शेक्सपियर, चार्ल्स डिकन्स अँड थॉमस हार्डी. ते केशवसूत, मर्ढेकर, शेक्सपियर, चार्ल्स डिकन्स आणि थॉमस हार्डी यांच्याबद्दल बोलायचे. आय डिड नॉट फुल्ली अंडरस्टँड देअर डिस्कशन्स इन डेप्थ, बट आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड. मला त्यावेळी त्यांच्या गप्पा गोष्टी सखोलपणे कळत नसत, पण मी प्रचंड प्रभावित व्हायचो. वी ऑल्सो वर लकी टू हॅव पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी अँड पंडित जशराज विजिट आवर प्लेस अँड टॉक अबाउट इंडियन म्युझिक टिल लेट नाईट ऑर समटाईम्स डॉन. आम्ही आणखी एका बाबतीत भाग्यवान होतो, ते म्हणजे पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी आणि पंडित जसराज असे दिग्गज गायक आमच्या घरी यायचे आणि रात्रभर माझ्या बाबांशी भारतीय संगीतावर बोलायचे. कधीकधी पहाट व्हायची गप्पा रंगल्या की. दिस इज हाऊ अँड व्हाय आय डेव्हलप्ड माय इंटरेस्ट इन लिटरेचर अँड म्युझिक ड्युरिंग माय स्कूल डेज. अशा प्रकारे आणि यामुळे शालेय जीवनापासूनच साहित्य आणि संगीताबद्दल मला गोडी निर्माण झाली होती. आय डिड नॉट अँड इव्हन टुडे डोंट अंडरस्टँड द ग्रॅमर ऑफ म्युझिक, बट आय बिगॅन टू लव इट ट्रेमेंडसली सिन्स देन. मला कधीही कळायचं नाही आणि आजही संगीताचं शास्त्रीय ज्ञान तसं नाही, पण तेव्हापासून संगीतावर प्रचंड प्रेम मात्र मी करायला लागलो होतो. Most of the times, the topics of discussion at our home were about music, literature, painting, sculptures, etc. बहुतेक वेळी आमच्या घरी चर्चेच्या विषयांमध्ये संगीत, साहित्य, चित्रकला, शिल्पकला इत्यादी विषयच असायचे. I could listen to the discussions about Van Gogh, Mozart, Michelangelo, etc. मी व्हॅन गॉग, मोझार्ट आणि मायकेलेंजेलो यांच्याविषयीच्या चर्चा ऐकायचो. इट वॉज बिकॉज ऑफ सच अ मायल्यू अराउंड मी दॅट आय हॅड अ फर्म बिलीफ विच आय स्टील होल्ड दॅट ऑल आर्ट्स आर इक्वली इफ नॉट मोर इम्पॉर्टंट इन आवर लाईव्ह दॅन सायन्स ऑर टेक्नॉलॉजी. माझ्या भोवताली असलेल्या या वातावरणामुळे माझा ठाम विश्वास होता, जो आजही आहे, की अधिक नसल्या तरी सगळ्याच कला जीवनात या विज्ञान आणि तंत्रज्ञाना इतक्या महत्त्वाच्या असतातच. आय हॅड लर्न्ड फ्रॉम माय चाइल्डहुड दॅट मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ. मी माझ्या बालपणीच हे शिकलो होतो की पैसा जीवनात सर्वस्व नसतो. इट इज नेसेसरी, बट इफ ॲट ऑल देअर इज समथिंग विच एनरिचेस आवर लाईव्स and puts meaning to our existence, it is the arts, music and literature. तो गरजेचा आहे, पण आपलं जीवन समृद्ध करणारं जर काही असेल आणि आपल्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त करून देणारं काही असेल तर ते म्हणजे कला, संगीत आणि साहित्य हेच होय. It is not to say that I did not like science or mathematics. मला असं म्हणायचं नाहीये की मला विज्ञान आणि गणित हे विषय आवडत नव्हते. In fact, I loved these subjects. वास्तविकतः मी या विषयांवर प्रेमच करायचो. However, I did not study them only for scoring maximum marks in the examinations. पण असं असलं तरी फक्त परीक्षेत अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी मी त्यांचा अभ्यास केला नाही. I used to study these subjects or any subject for that matter for its inherent beauty. हे विषय किंवा इतर कोणताही विषय मी त्यातील आंतरिक सौंदर्यासाठी शिकत असे. आय फाउंड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ब्युटिफुल अँड पायथागोरियन थेरम एलिगंट. न्यूटनचा गतिविषयक सिद्धांत मला सुंदर वाटायचा आणि पायथागोरसचा सिद्धांत मोहक वाटायचा. आय लव्ड सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑफ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स ऑफ द 9th स्टँडर्ड when I was in the 7th, not to show off but just because I used to get involved in solving them. मी जेव्हा इयत्ता 7वीत होतो तेव्हा मला इयत्ता 9वीतील गणिते सोडवायला आवडायची. दिखाऊपणा करण्यापुरते नव्हे तर मी ती गणितं सोडवण्यात गुंग होऊन जायचो. I used to love problem solving and used to enjoy finding out the most elegant method of solving them.
मला गणितीय समस्या सोडवायला आवडायचं आणि त्यात सर्वात आकर्षक पद्धत शोधून काढायला मजा यायची. Obviously, these problems were not a part of the curriculum, but I enjoyed the whole process. साहजिकच ती गणित माझ्या अभ्यासक्रमाचा भाग नसायची, पण मला ती संपूर्ण प्रक्रिया आवडत असे. This attitude of looking beyond marks or examinations and to seek joy in solving any challenging problem helped me to develop a problem-solving attitude which came handy when I appeared for my IIT entrance, because this exam is completely based on your problem solving ability and the ability to think not only logically but quickly and rapidly. परीक्षा आणि त्यात मिळणारे गुण या पलीकडे पाहण्याची वृत्ती, त्यात आनंद शोधायचा, कोणत्याही आव्हानात्मक गणिते सोडवण्यातला आनंद, त्याने माझ्यात एक समस्या सोडवण्याची वृत्ती बाणवली, वाढवली, जी माझ्या IITच्या प्रवेश परीक्षेच्या तयारीमध्ये मला खूप उपयोगाला आली. कारण या परीक्षा सर्वस्वीपणे तुमच्या गणित सोडवण्याच्या क्षमतेवर आणि तार्किक विचार करण्याच्या क्षमतेवर, तेही जलद गतीने करण्यावर असतात. I scored 100% marks in mathematics in almost all examinations that I appeared for from my first standard until IIT, barring only few times. फक्त काही परीक्षा सोडल्या तर इयत्ता पहिली ते IIT पर्यंतच्या जवळजवळ सर्वच परीक्षांमध्ये मी गणितात 100% गुण मिळवलेले आहे. I stood 16th in the SSC board. At that time, this examination was for the whole Maharashtra, including Nagpur, and I stood first in the university in all subjects put together. मी महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेत 10वीला राज्यात 16वा होतो, जेव्हा संपूर्ण महाराष्ट्राची एकच परीक्षा व्हायची, आणि विश्वविद्यालयात म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये सर्व विषय मिळून पहिला आलो होतो. Those days you could get an admission into IIT without entrance test JEE if you had secured the first rank in the university. त्याकाळी जर तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये पहिले आला असाल तर JEE किंवा IIT प्रवेश परीक्षा न देताच थेट प्रवेश मिळत असे. Therefore, I did not have to appear for the entrance test to get the admission into IIT, but nobody in Solapur told me about it. म्हणून मी त्या परीक्षेला बसायची गरज नव्हती, पण सोलापूरमध्ये मला हे त्यावेळी कोणीही सुचवलं नाही. For I doubt if anybody in Solapur even knew about this rule. त्याचं कारण असंही असेल की तेव्हा सोलापुरात अशा नियमांची कुणाला माहिती देखील नसेल. Therefore, I appeared for the entrance examination and I secured a very good rank in the same. म्हणून मी परीक्षा दिली आणि खूप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण देखील झालो होतो. I was quite happy getting into IIT, but my joy was short-lived. मला IIT मध्ये प्रवेश मिळाला म्हणून मी खूप खुश होतो, पण तो आनंद फार काळ टिकला नाही. At Solapur, I had not seen any building which was more than 3-storied. मी सोलापुरात 3 मजल्यापेक्षा उंच इमारत पाहिली नव्हती. मुंबई, however, was full of skyscrapers. असं असलं तरी मुंबई मात्र गगनचुंबी इमारतींनी भरलेली होती. At IIT, most of the students and professors used to converse in English, whereas my English was very poor. IITत अधिकाधिक प्राध्यापक आणि विद्यार्थी इंग्रजीतून संभाषण करीत, जिथं माझं इंग्रजी फारच बिकट होतं. I had my entire education in Marathi. माझं सगळं शिक्षण मराठी माध्यमातनं झालेलं. My spoken English was quite pathetic. माझं बोलीभाषेतलं इंग्रजी तर फारच दयनीय होतं. Not only did I have a very weak vocabulary, but my pronunciation also was terrible and my constructions of English sentences very awkward to say the least. माझी शब्दसंपत्ती तेवढी कमकुवत नव्हती, माझे उच्चार सुद्धा भयानक असायचे, आणि आणखी सांगायचं म्हणजे माझ्या वाक्यरचना तर किती विचित्र असायच्या, न बोललेलंच बरं. Due to all this, I was feeling quite lonely and terrified into all this. म्हणून या सगळ्या गोष्टींमुळे मला सर्वसाधारणपणे मुंबईची भीती वाटायची, आणि खास करून IITची.
I was feeling quite lonely and terrified in Mumbai in general and IIT in particular. I had developed an inferiority complex and wanted to run away from IIT and even Mumbai. माझ्यात एक न्यूनगंडच तयार झाला होता आणि IITतून नव्हे तर मुंबईतूनच पळून जावं असं मला वाटायचं. One day I was sitting at my mess table in the hostel sipping tea when a senior guy came and sat on the chair adjacent to me. एके दिवशी मी खानावळीत टेबलावर चहा घेत बसलो होतो तेव्हा एक वरिष्ठ विद्यार्थी आला आणि माझ्या बाजूच्या खुर्चीत बसला. He was a convent educated guy with fairly sophisticated English, at least spoken or colloquial English. तो इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये शिकला होता आणि अत्यंत सफाईदारपणे इंग्रजीतून बोलायचा. निदान बोलीभाषेतलं इंग्रजी तरी तो छान बोलायचा. He was a bit arrogant and wanted to pull my leg. तो थोडा उद्धटपणे वागणारा होता आणि माझी चेष्टा करण्याचा त्याचा विचार होता. He tried to engage in some conversation with me and started pointing out errors in just about every sentence or everything that I said. त्याने मला बोलण्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आणि मी जे काही बोलत होतो त्यातल्या प्रत्येक वाक्यात चुका काढायला सुरुवात केली. After about 5 minutes he walked away after insulting me. 5 मिनिटांनी माझा अपमान करून तो निघून गेला. I felt extremely humiliated and upset. मला खूप खजील झाल्यासारखं आणि उदास झाल्यासारखं वाटलं. As it is, I was feeling quite depressed and different and this incident was the last straw. असं वाटत होतं जणू हा प्रसंग म्हणजे शेवटचाच. मी संपूर्णपणे मोडून पडलो होतो. I was almost broken. I felt out of place there and literally wanted to run away to Solapur that very moment. मला त्या ठिकाणी अगदी परक्यासारखं वाटायला लागलं होतं आणि अगदी त्या क्षणी सोलापूर गाठावं असं वाटत होतं. However, it was only my self-esteem which stopped me. तरी देखील माझ्या आत्मसन्मानाच्या जाणीवेनं मला तसं करू दिलं नाही. Suddenly, a feeling of determination and strength came over me and gripped me. अचानक एक निर्धार आणि शक्ती संचार माझ्या मनात झाला. सोलापूरचा असून देखील आणि त्या विचारानं मला जखडून टाकलं. Despite hailing from Solapur, if I could be a rank holder in the school, college and IIT with many awards in mathematics, there must be something right with me. सोलापूरचा असून देखील शाळेत, विश्वविद्यालयात आणि IITत जर मी उत्तम गुण मिळवू शकत होतो, मला गणितात अनेक पुरस्कार मिळालेले होते, तर माझ्यात नक्कीच काहीतरी योग्यता असलीच पाहिजे. Why should I give up? मग मी का शरणागती पत्करायची? That too for a silly and small thing like English, आणि तेही एका छोट्या क्षुल्लक गोष्टीसाठी, इंग्रजीसाठी. I was not to give up anymore and I was determined to fight back. मी हार मानणार नव्हतो आणि मी झुंज द्यायचा निर्णय केला होता. As I climbed the stairs of my hostel room, my plan was ready in my mind. हॉस्टेलच्या माझ्या रूमच्या पायऱ्या चढताना माझ्या मनात माझी योजना तयार होती. Normally, most of us who are educated in vernacular languages such as Marathi think in Marathi before speaking in English, translate it in English and then somehow try to speak out these translated English sentences in an extremely awkward fashion. साधारणपणे आपल्यातील अधिकाधिक लोक जे प्रादेशिक भाषेतून शिकलेले असतो ते इंग्रजीतून बोलताना आधी मराठीतून विचार करतो, मग ते इंग्रजीत भाषांतरित करतो आणि मग ते भाषांतरित केलेलं इंग्रजी वाक्य अत्यंत विचित्र पद्धतीने बोलतो. I had decided that I would do nothing of this sort. I wanted to achieve excellence. मी ठरवलं होतं मी असं काही एक करणार नव्हतो. मला त्यात उत्कृष्टता प्राप्त करायची होती. This urge to excel in anything that you try to do has been with me since the childhood. ही आपण जे काही करतो त्यात उत्कृष्टतेची ओढ मला अगदी लहानपणापासूनची होती.
Whether I would succeed in this or not, I always set my aims high. मी त्यात यशस्वी हो अगर न हो, मी आपली ध्येय नेहमीच उच्च ठेवत असे. In this case too, I wanted to speak excellent, elegant and fluent English. या बाबतीतही तसेच होते. मला उत्कृष्ट, उच्च दर्जाचे आणि अस्खलित इंग्रजी बोलायचे होते. The first thing I did was to start reading English newspapers and English novels. सगळ्यात पहिली गोष्ट मी काय केली असेल तर मी इंग्रजी वर्तमानपत्र आणि कादंबऱ्या वाचायला सुरुवात केली. I studied etymology and phonetics and studied the roots of the words and how to pronounce them. मी शब्दांच्या उगमशास्त्राचा आणि उच्चारशास्त्राचा अभ्यास केला. त्यातून मला शब्दांचे मूळ आणि उच्चार कळले. I used to stand in front of mirror and practice speaking, realizing my mistakes and correcting them myself all the time and improvising and improving day by day. मी आरशासमोर उभा राहायचो आणि बोलण्याचा सराव करायचो. माझ्या चुका त्यामुळे मला कळायच्या. मी त्या माझ्या मीच दुरुस्त करायचो आणि त्यात तात्काळ बदल करून दिवसेंदिवस प्रगती करीत होतो. It took me about 9 to 10 months, by which time I started feeling quite confident about speaking in English at length with anybody. मला जवळजवळ 9 ते 10 महिने लागले. तेव्हा कुठे मला इंग्रजीतून बोलण्याचा आत्मविश्वास यायला लागला की मी कुणाशीही आणि कितीही वेळ इंग्रजीत बोलू शकेन. My fear had vanished and I started feeling at home in my hostel. माझी भीती नाहीशी झाली होती आणि मला हॉस्टेलमध्ये अगदी घरच्यासारखं वाटायला लागलं. In my future career, out of 32 years in information technology field, I was the chief executive or managing director or head of software company with thousands of software engineers worldwide. माहिती तंत्रज्ञानाच्या माझ्या भविष्यातल्या पुढच्या 32 वर्षात मी मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी म्हणून किंवा सॉफ्टवेअर कंपन्यांचा प्रमुख म्हणून हजारो इंजिनियर्स बरोबर जगभर काम केलं. ड्युरिंग दॅट पिरियड आय हॅड टू गिव्ह सेव्हरल प्रेझेंटेशन्स और नेगोशिएट मेनी कॉन्ट्रॅक्ट्स with the CEOs, directors or VPs in the US, UK or Australia. त्या सर्व काळात मला अनेक सादरीकरणं किंवा मसलती कराव्या लागायच्या. मोठमोठ्या कंपन्यांचे उच्च अधिकारी, मुख्य निर्देशक किंवा उपाध्यक्ष पदाच्या माणसांशी संवाद साधावा लागे, तेही अमेरिका, इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया अशा देशांमध्ये. आय वॉज ॲब्सोल्युटली ॲट इज ॲट दॅट टाईम. मी त्यावेळी अगदी आरामात संवाद करीत असे. It is only due to the efforts at IIT that I could sign contracts worth millions of dollars worldwide and also run large global software companies. माझ्या त्या IITत घेतलेल्या परिश्रमांमुळेच मी लक्षावधी डॉलर्सचे करार करू शकलो किंवा जगभर मोठमोठ्या सॉफ्टवेअर कंपन्या चालवू शकलो. At IIT, I got fairly good marks in my first 2 years. माझ्या IITच्या पहिल्या 2 वर्षात मला चांगले गुण मिळाले. However, a very important thing happened while I was in my 3rd year. तरी देखील मी 3ऱ्या वर्षाला असताना एक खूप महत्त्वाची घटना घडली. I came in contact with about 15 to 20 extremely brilliant students, researchers, professors from IIT, TIFR and BARC. मी 15 ते 20 प्रचंड बुद्धिमान विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापक जे IITमध्ये टाटा रिसर्च सेंटर किंवा भाभा रिसर्च सेंटरमध्ये शिकत किंवा शिकवत होते त्यांच्या संपर्कात आलो. दे इन्क्लुडेड टॉप रँकिंग स्टुडंट्स फ्रॉम IIT, व्हिजिटिंग प्रोफेसर्स इन अमेरिकन युनिव्हर्सिटीज अँड व्हेरी रिनाउंड मॅथमॅटिशियन्स इन द वर्ल्ड अँड सो ऑन. त्यात IITचे उच्च श्रेणी विद्यार्थी, अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवणारे प्राध्यापक आणि जगातील नामांकित गणितज्ञही होते आणि अशाच प्रकारचे विशेष लोक होते. आय वॉज इन्स्टंटेनियसली अट्रॅक्टेड टू धिस ग्रुप. मी त्या समूहाकडे तत्काळ ओढलो गेलो. Until that time, I used to consider myself
समवॉट इंटेलिजंट. या मैत्रीचा दूरगामी परिणाम माझ्या जीवनावर झाला आहे. तोपर्यंत मी स्वतःला थोडा बुद्धिमान समजत होतो. However, after I met my friends in our group, I came to know what real brilliance meant and I realized where I stood. असं असलं तरी मी जेव्हा माझ्या मित्रांना भेटलो तेव्हा मला कळलं की खरं नैपुण्य काय असतं आणि मला जाणवलं की मी कुठं आहे, माझी कुवत काय आहे. I was actually also very lucky that I came in contact with great people on the global scale early in my life. मी खरं तर भाग्यवान आहे की मी माझ्या आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात या जागतिक दर्जाच्या मंडळीच्या संपर्कात आलो. Later in my life, when Mr. Narayan Murthy left Patni to start Infosys, I started heading Patni's software division, occupying the same chair. नंतर पुढच्या काळात जेव्हा श्री नारायण मूर्ती इन्फोसिसच्या स्थापनेसाठी पटनी संगणक क्षेत्रातील कंपनी सोडून गेले तेव्हा मी त्यांच्याच जागी कामावर रुजू झालो आणि त्या कंपनीच्या सॉफ्टवेअर विभागाचा प्रमुख म्हणून काम करू लागलो. माय हेड ऑफिस वॉज इन केम्ब्रिज, मॅसॅच्युसेट, USA, व्हेरी नियर बॉस्टन. माझं ऑफिस अमेरिकेतील मॅसॅच्युसेट प्रांतातील केम्ब्रिज येथे होतं, जे बॉस्टनच्या अगदी जवळ होतं. अमेरिकेतल्या MITला लागूनच त्या ऑफिसची इमारत होती. इट वॉज इन फॅक्ट द ॲडजसंट बिल्डिंग टू MIT इन अमेरिका. आय हॅड टू विजिट द US एव्हरी फ्यू मंथ्स इन दोज डेज. त्या दिवसात मला अमेरिकेत काही महिन्यांच्या अंतराने सतत जावं लागे. आय यूज टू विजिट MIT ड्युरिंग लंच टाईम टू मीट माय फ्रेंड्स. मग दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत मी MITत माझ्या मित्रांना भेटायला जात असे. देअर वन कुड सी अ कपल ऑफ नोबेल लॉरिएट्स ॲट द डायनिंग टेबल. तिथं जेवणाच्या टेबलापाशी एखाद दोन नोबेल पारितोषिक विजेते सहज भेटू शकत. If you walked for an hour from there, you could reach Harvard Square near Harvard University. तिथून 1 तासाच्या अंतरावर चालत गेलात तर तुम्ही हार्वर्ड चौकात पोहोचता, जिथं हार्वर्ड विद्यापीठ आहे. I used to visit both of these universities and could talk to a number of Nobel laureates. मी या दोन्ही विश्वविद्यालयांना नेहमी भेट द्यायचो आणि अनेक नोबेल पारितोषिक विजेत्यांशी चर्चा करायचो. During these years, I traveled a lot to US, Europe, Japan, and Australia and could meet a number of great thinkers and management gurus such as Alvin Toffler, Peter Drucker, C.K. Prahlad, Tom Peters, or great technologists such as Vincent Cerf, who designed TCP or IP, which is the basic protocol of Internet. त्या दिवसात मी युरोप, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियात खूप प्रवास केला आणि अनेक विचारवंत व्यवस्थापकीय क्षेत्रातील गुरूंना भेटलो. ॲल्विन टॉफलर, पीटर ड्रकर, C.K. प्रल्हाद, टॉम पीटर्स किंवा अशा महान तंत्रज्ञ विन्सेंट सर्फ, ज्यानं TCP आणि IPची रचना केली, जे इंटरनेट म्हणजे आंतरजालाच्या मूलभूत नियमावली करण्यामध्ये अग्रेसर होते. With these greats broadened my horizons and my aims and worldview became global. या सगळ्यांशी चर्चा केल्यामुळे माझा दृष्टिकोन आणि त्याच्या कक्षा रुंदावल्या. माझी ध्येय आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन जागतिक बनला. It taught me humility and made me realize that I had to achieve a lot in life. त्यातून मी विनम्रता शिकलो आणि आयुष्यात अजून खूप काही मिळवायचं आहे याची जाणीव मला करून दिली. द लेसन इन ह्युमिलिटी अँड हार्डवर्क as well as passion for excellence was going to play a very important and vital role in my life. विनम्रतेचा धडा आणि अथक परिश्रमांबरोबरच उत्कृष्टतेची ओढ माझ्या जीवनात पुढे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार होते. Coming back to my groups in IIT, my friends were not only more intelligent than me, but they were
व्हेरी वेल रेड. पुन्हा एकदा माझ्या IITच्या समूहांबद्दल बोलूया. माझे मित्र फक्त माझ्यापेक्षा बुद्धिमानच नव्हते तर उत्तम वाचक होते. दे हॅड इंटरेस्ट इन ऑल द सब्जेक्ट्स लाईक सायन्स, टेक्नॉलॉजी, सोशोलॉजी, सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, अँथ्रोपॉलॉजी, आर्किओलॉजी, पॉलिटिकल सायन्स एटसेट्रा. त्यांना अनेक विषयांमध्ये रस होता, म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र, पुरातत्वशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी इत्यादी विषय. या सगळ्या विषयांमध्ये आमच्या समूहाला रस होताच. आवर ग्रुप वॉज इंटरेस्टेड इन ऑल ऑफ दीज ब्रांचेस अपार्ट फ्रॉम ऑल द फाईन आर्ट्स सच ॲज म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग. याशिवाय सर्व ललितकला जसे संगीत, साहित्य, चित्रकला. थोडक्यात, इन शॉर्ट, आवर ग्रुप वॉज इंटरेस्टेड इन ऑलमोस्ट एनिथिंग अंडर द सन अँड विच कन्सर्न्ड ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स. थोडक्यात, आमच्या समूहाला या पृथ्वीतलावरील जवळजवळ सगळ्याच आणि मानवी जीवनाशी व अस्तित्वाशी संबंधित विषयांमध्ये रस होता. आय वॉज इमिजिएटली अट्रॅक्टेड to the group and developed immense and deep interest in all these branches of knowledge. मी लगेचच त्या समूहाकडे आकर्षित झालो आणि या सर्व ज्ञानशाखांमध्ये मला प्रचंड आणि सखोल आवड निर्माण झाली. None of these subjects were part of our curriculum at IIT, but again, I never studied for scoring marks in any examination. यापैकी कोणताही विषय माझ्या IITच्या अभ्यासक्रमाचा भाग नव्हता. पण मी पुन्हा सांगेन की मी कोणतेही विषय मार्क मिळवण्याच्या कधीही अभ्यासले नाहीत. मार्क मिळवण्याच्या अपेक्षेने कधी अभ्यासले नाहीत. इथं हिअर was a sea of knowledge in front of me which I thought was necessary to pass the examination of life, which was far more important than just passing IIT examination. इथं माझ्यासमोर ज्ञानाचा असा काही महासागर होता की ज्यातून तरुण जाणं मला फक्त IITच्या परीक्षांमध्ये पास होण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं वाटलं, कारण ते जीवनाच्या परीक्षेशी संबंधित होतं. It is very difficult to become a master or an expert in all these subjects, but it was very important for me to understand at least the basic principles of most of these subjects. या सर्व विषयांमध्ये प्रावीण्य मिळवणं किंवा त्यात निपुण होणं कठीण, पण त्यातील जास्तीत जास्त विषयांचं मूलभूत ज्ञान असणं हे मला अधिक महत्त्वाचं वाटत होतं. Any of us could easily top the GRE examination and migrate to the US. आमच्यापैकी GRE परीक्षा कोणीही उत्तीर्ण होऊ शकत होता आणि संयुक्त राष्ट्रात स्थलांतरित होऊन तिथे कायमचा रहिवासी होऊ शकत होता. However, that thought never even touched our minds. असं जरी असलं तरी तो विचार आमच्या मनाला कधीही स्पर्शला नाही. To understand the world and how it works and serving India and her people was far more important to us. जगाला समजून घेणं आणि ते कसं चालतं, त्याचे व्यवहार कसे चालतात, त्याचबरोबर देशाची, भारताची सेवा करणं आणि भारतीयांची सेवा करणं हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. Therefore, I plunged into all these branches of knowledge. म्हणून मी स्वतःला या सर्व ज्ञानशाखांमध्ये बुडवून घेतलं. इट वॉज अ पिरियड ऑफ रेनेसन्स फॉर मी. तो माझ्या पुनरुज्जीवनाचा काळ होता. वी यूज टू डिस्कस अबाउट रिलेटिव्हिटी, बिग बँग, एस्थेटिक्स, लिटरेचर, फिलॉसॉफी, इकॉनॉमिक्स अँड मेनी अदर सब्जेक्ट्स एव्हरी डे अंटिल लेट इन टू द नाईट्स. आम्ही सापेक्षतावाद, बिग बँग म्हणजे महाविस्फोट, सौंदर्यशास्त्र, साहित्य, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र आणि अशा कित्येक विषयांवर रोज रात्री उशिरापर्यंत चर्चा करायचो. माय कबर्ड वॉज फुल ऑफ बुक्स ऑन अ व्हरायटी ऑफ टॉपिक्स. विविध विषयांच्या पुस्तकांनी माझं कपाट नेहमीच भरलेलं असायचं. इट इज ओनली बिकॉज ऑफ द ह्युमन क्युरिओसिटी that we have been able to make such a great progress
इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड सोशल सायन्सेस. केवळ माणसाच्या उत्सुकतेमुळेच आपण आजवरची वैज्ञानिक प्रगती, तंत्रज्ञान व समाजशास्त्रातील प्रगती करू शकलो आहोत. आय हॅव अ नंबर ऑफ लिमिटेशन्स, बट वन थिंग आय एम प्राऊड ऑफ इज द क्युरिओसिटी, ह्युमिलिटी अँड ह्युमॅनिटी दॅट इज कन्सर्न फॉर आवर फेलो ह्युमन बीइंग्स. माझ्यात अनेक मर्यादा आहेत, पण एक गोष्ट ज्याबद्दल मला अभिमान वाटतो ती म्हणजे माझ्यात असलेली जिज्ञासू वृत्ती म्हणजे उत्सुकता, विनम्रता आणि मानवता म्हणजे आपल्या भोवताली असलेल्यांविषयी असलेली कणव किंवा काळजी. आय लर्न दीज व्हॅल्यूज ड्युरिंग माय IIT डेज. आय ऑल्सो बिकेम अ फर्म बिलीव्हर इन रॅशनलिझम अँड इक्वॅलिटी फॉर ऑल द कास्ट्स, क्रीड, रेसेस, जेंडर्स अँड रिलिजन्स. मी माझ्या IITच्या दिवसात हे गुण, ही मूल्य शिकलो. मी व्यवहारवादाचा, तर्कवादाचा पक्का पाठीराखा बनलो. त्याचबरोबर सर्व जाती, जमाती, पंथ, लिंग आणि धर्म यात समानता असावी असे मानू लागलो. आय स्टार्टेड ट्रीटिंग नेचर ॲज गॉड अँड ह्युमॅनिटी ॲज रिलिजन. मी निसर्गाला देव आणि मानवतेलाच धर्म मानायला लागलो. आय पास्ड फ्रॉम IIT, joined a non-violent social movement for tribals with Sarvodaya, participated in a peaceful satyagraha, went to jail for 10 days, came back to Mumbai, was jobless for a while, worked for rupees 125 per month to supervise workers at the night shift in a mechanical workshop, changed 13 houses in Mumbai, and finally settled on information technology as my career. मी IIT उत्तीर्ण झालो आणि भटक्या विमुक्त जमातीच्या न्यायासाठी अहिंसात्मक सामाजिक चळवळ सर्वोदय तीत सामील झालो. शांततामय सत्याग्रहात सहभागी झालो. 10 दिवस तुरुंगात गेलो आणि मग मुंबईला परतलो. काही काळ बेरोजगारीत घालवला. एका मेकॅनिकल वर्कशॉपमध्ये कामगारांवर लक्ष ठेवण्याचे काम रात्रपाळीत केले. मुंबईत 13 घरं बदलली आणि शेवटी एकदाचा माहिती तंत्रज्ञान या शाखेत आपलं कार्यक्षेत्र मी घडवायचं असं ठरवलं. I spent 32 years in information technology, out of which I was a chief executive officer or MD for the software head for 23 years for large global multinational software companies with thousands of software professionals worldwide and 6 offices in the US, 3 in Europe, 1 in Japan and 1 in Australia. मी माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात 32 वर्ष घालवली, ज्यात मी 23 वर्षे वेगवेगळ्या जागतिक सॉफ्टवेअर कंपन्यांचा मुख्य अधिकारी म्हणून काम केलं. हजारो सॉफ्टवेअर तंत्रज्ञांसोबत जगभर काम केलं. अमेरिकेत 6 ऑफिसेस, युरोपात 3, एक जपानमध्ये आणि एक ऑस्ट्रेलियात सांभाळले. आय हॅड टू ट्रॅव्हल ऑल ओव्हर द ग्लोब अराउंड 150 टाइम्स फॉर बिझनेस. व्यवसायाच्या निमित्ताने मी 150 वेळा जगाची सफर केलेली आहे. During this period, I had also written 4 books with 500 to 700 pages each on information technology, published by Tata McGraw-Hill and then translated into Chinese for global distribution. या काळात मी 4 पुस्तकं 500 ते 700 पानांची लिहिलीत, जी माहिती तंत्रज्ञानावरची होती. टाटा मॅग्रा हिल या प्रकाशन संस्थेनं ती प्रकाशित केली आणि जागतिक वितरणासाठी ती चायनीज भाषेत भाषांतरितही गेली. आय लर्न्ड अ लॉट ऑफ थिंग्स व्हेन आय वॉज रनिंग द लार्ज कंपनीज. मी या मोठ्या मोठ्या कंपन्या जेव्हा चालवत होतो तेव्हा मी खूप काही शिकलो. द फर्स्ट वन वॉज द इम्पॉर्टन्स ऑफ टीमवर्क. सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं म्हणजे सांघिक कार्य. इन टुडेज वर्ल्ड नथिंग इज पॉसिबल विदाउट टीमवर्क. आजच्या जगात एकत्र मिळून काम केलं नाही तर काहीही शक्य नाही. यू कॅनॉट बी सक्सेसफुल इफ यू आर लोनर अँड ॲन इगोइस्टिक पर्सन. तुम्ही जर एकटे असाल आणि अहंकारी असाल तर तुम्ही
यशस्वी होऊ शकत नाही. सेकंडली, यू नीड टू लीड फ्रॉम द फ्रंट बाय सेटिंग अ गुड एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ युअर स्टाफ. दुसरं म्हणजे तुम्हाला पुढे राहून नेतृत्व करावं लागेल. तुमच्या हाताखाली काम करणारे जे असतील त्यांच्यासमोर एक चांगलं उदाहरण ठेवावं लागेल. थर्ड वॉज दॅट you need to treat your subordinates and your colleagues as friends. तिसरं म्हणजे तुम्हाला तुमच्या हाताखाली असलेल्यांना मित्रत्वाने वागवावं लागेल. In my career, I made a few mistakes but learned a lot about motivation, being a good listener, target setting, and the art of delegation, which forms such an important part of today's management. मी माझ्या कार्यकाळात काही चुका केल्या आणि त्यातून प्रेरणा घेतल्या. प्रेरणा किती महत्त्वाच्या असतात हे मला कळलं. एक उत्तम श्रोता असणं, ध्येय निश्चिती आणि आजच्या व्यवस्थापन कौशल्यात इतरांना जबाबदाऱ्या देण्याचं कौशल्य या सगळ्याला काय महत्त्व आहे हे शिकलो. After working for all these software companies for so many years, I wanted to return to my first love, that is, to read and write on various subjects concerning human life and existence. या सगळ्या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर मला माझ्या पहिल्या प्रेमाकडे म्हणजे वाचन आणि लेखनाकडे पुन्हा वळावंसं वाटलं, ज्यातून मानवी जीवनाशी संबंधित, अस्तित्वाशी संबंधित अनेक विषयांवर लिखाण करावंसं वाटलं. Therefore, I gave up 2 offers of around 3 crore rupees per annum to become a writer. त्यामुळे मग लेखक होण्याकरता मी माझी नोकरी सोडली. वर्षाला 3 कोटी रुपये पगाराच्या 2 संधी किंवा आमंत्रणं मी नाकारली. This is how my second innings as a writer in Marathi began. आणि अशा प्रकारे माझ्या आयुष्यातला दुसरा टप्पा, दुसरी खेळी एक मराठी लेखक म्हणून सुरू झाली. आफ्टर धिस आय हॅव रिटन अबाउट 34 बुक्स इन मराठी. यानंतर मी जवळजवळ 34 पुस्तकं मराठी भाषेतून लिहिली. मोस्ट ऑफ देम हॅव बिकम बेस्ट सेलर्स विथ टेन्स ऑफ थाउजंड्स ऑफ कॉपीज सोल्ड फॉर ईच. त्यातली काही तर सर्वाधिक विक्रीची झालीत, ज्यांच्या हजारो प्रती आजमितीस विकल्या गेलेल्या आहेत. However, it is not the sales or the money that is important to me as much as the fact that these books have brought about very good changes in the lives of thousands of readers. असं असलं तरी ही विक्री किंवा पैसा मला महत्त्वाचा वाटत नाही, तर हजारो वाचकांच्या जीवनात या पुस्तकांच्या वाचनातून खूप चांगला जो बदल घडला तो बदल जास्त महत्त्वाचा. After reading my autobiography Musafir and a book on psychology Manaat, hundreds have come out of depression and more than a dozen have given up thoughts of committing suicide and decided to start all afresh. माझी आत्मकथा मुसाफिर ही वाचून आणि मानसशास्त्रावरील मनात हे पुस्तक वाचून शेकडो लोक निराशेतून बाहेर आले आणि डझनाभरापेक्षा अधिक लोकांनी आत्महत्येचा विचार सोडून नव्याने जीवनाला सुरुवात करायचं ठरवलं. There are hundreds who tell me that they understood the theory of relativity or Big Bang after reading my book on science किमयागार. अनेक लोकांनी मला पत्र लिहून कळवलं की माझं विज्ञानावर आधारित किमयागार हे पुस्तक वाचून त्यांना सापेक्षवादाचा सिद्धांत आणि महाविस्फोट म्हणजे बिग बँग थिअरी समजायला लागली. माय बुक बोर्डरूम ऑन मॅनेजमेंट हॅज क्रिएटेड ॲटलिस्ट 20 सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स. माझं व्यवस्थापनावरील बोर्डरूम हे पुस्तक वाचून कमीत कमी 20 यशस्वी उद्योजक तयार झाले. देन देर आर हंड्रेड्स who tell me that they now can understand Economic Times or NDTV Profit after reading my book on economics अर्थात. त्याचबरोबर असे शेकडो वाचक मला सांगतात की तुमचं अर्थात हे अर्थशास्त्रावरचं पुस्तक वाचून आम्हाला इकॉनॉमिक टाइम्स किंवा NDTV प्रॉफिट हे बातम्यांचं चॅनल समजायला लागलं.
Many have turned to mathematics after reading my book on mathematics, गणिती. अनेक लोक गणिती हे पुस्तक वाचून गणिताकडे वळले. The same is true about my books on Indian music, नादवेद, English literature, जपूरजा, painting, canvas, Western films, limelight, and Western music, symphony, or books such as Genius series, रक्त or vitamins or अनर्थ. तसंच माझ्या भारतीय संगीतावर आधारित नादवेद, इंग्रजी साहित्यावरील जपूरजा, चित्रकलेवरील कॅनव्हास, पाश्चिमात्य चित्रपटावरील लाईमलाईट आणि पाश्चिमात्य संगीतावरील सिम्फनी या पुस्तकांच्या बाबतीत अगदी तसंच खरं आहे. मी माझ्या लिखाणातून त्याचबरोबर काही पुस्तकांच्या शृंखला देखील आहेत. रक्त किंवा विटामिन्स किंवा अनर्थ. It is these reactions of thousands of readers and the feelings that I am touching the hearts of thousands, if not lakhs, of my readers that keeps me going. मी माझ्या लिखाणातून लक्ष नसतील पण हजारोंच्या हृदयाचा ठाव घेऊ शकतो आणि त्यांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया हेच मला सतत पुढे जायला प्रेरक ठरतात. Why am I telling you my story? मी तुम्हाला माझी कथा का बरं सांगतोय? When I look back, there are a number of lessons and values that I cherish and keep learning about even today. मी जेव्हा मागे वळून माझ्या जीवनाकडे पाहतो तेव्हा मला अनेक धडे आणि मूल्य ज्यांचा मी आजही जल्लोष करतो आणि ती आत्मसात करायला आजही धडपडतो ती दिसतात. Some of these are thirst for knowledge, curiosity, humility, humanity, rationality, equality, teamwork, quest for excellence, never say die, thinking big. त्यापैकी काही मूल्य म्हणजे ज्ञानाची तहान, उत्सुकता, विनम्रता, मानवता, व्यवहार्यता, समानता, सांघिक कार्य, उत्कृष्टतेचा शोध, निराश न होणे, उच्च किंवा मोठा विचार करणे ही होत. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या इथे व्होयेजिंग टुवर्ड्स एक्सलन्स हा धडा संपतो आहे. धन्यवाद.